भरपूर असे उदाहरणं पाहतो आपण की कार चालवण्याची एन्झायटी असते, काही लोकांना भीती असते, काही लोकांना उंचीची भीती असते, काही लोकांना पालीची भीती असते, किंवा काही लोक खूपच घाबरट असतात. प्रत्येक गोष्ट करायच्या आधी ते घाबरून जातात, खूप घाबरट. आपण हिप्नोटिझमचा वापर कसा करू शकतो या लोकांना? तर हे जे फोबिया असतात ना, हे कुठंतरी लहानपणीच्या काही घटना ट्रिगर करत असतात. व्यक्ती लहान असती, 2 वर्षाची असेल, 5 वर्षाची असेल, आणि अचानक तो प्राणी अंगावर धावून येतो, किंवा त्या गोष्टीविषयीची किळस असते की त्याचा स्पर्श झाला, ते किळस मला नाही आवडली. ही फिजिकल रिएक्शन ट्रिगर केलेली आहे त्या पालीनी म्हणा. याला NLP मध्ये अँकर म्हणतो, की तो अँकर सेट झाला आणि मग ते फिलिंग आता तुम्हाला नकोय. त्यामुळं जेव्हा जेव्हा पाल समोर येते त्यावेळेस तिथून निघून जायची तुम्हाला ती फिजिकल रिएक्शन ट्रिगर होती की आता नको इथं. किंवा ज्याला आपण क्लॉस्ट्रोफोबिया म्हणतो, लिफ्टमध्ये किंवा गाडीमध्ये बंदिस्त असल्याची भावना. जे सब्जेक्ट माझ्याकडे आलेले आहेत त्यांचे अनुभव असे आलेले की लहानपणी काहीतरी चूक झाली आणि आईनी किंवा वडिलांनी किंवा आजीनी, घरातल्या कोणीतरी बाथरूम मध्ये कोंडून ठेवलं. ठीक आहे, भावनेच्या भरात त्या मोठ्या माणसाने सुद्धा काहीतरी चुकीची शिक्षा दिली. त्याचा प्रभाव त्या माणसाच्या मनावर एवढा खोलपर्यंत गेला की बंदिस्त जागेत जायची त्या व्यक्तीला भीती वाटते. मग आपल्याला त्या घटनेपर्यंत जाऊन ती घटना डिसेन्सिटाईज करावी लागते, त्याची इमोशनल रिएक्शन काढून टाकावी लागते. जे आता आपण अँकर म्हणलं की तुमच्या अंगावरती पाल पडली आणि त्यामुळे एकदम शिसारी आली, ही जी इमोशनल रिएक्शन आहे ती आपल्याला डिसेन्सिटाईज करावी लागते. आणि ते एकदा डिसेन्सिटाईज केली की पुन्हा तुम्हाला जेव्हा ती पाल दिसती त्यावेळेस तुम्हाला ती रिएक्शन जाणवत नाही, तुम्ही ओके होता. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.